या लवकर थांबा की जरा थांबा. रेडी काही वृक्ष प्राधिकरण समितीचे जे सदस्य आहेत आदर्श तायडे यांच्या विरुद्ध आपण आक्रमक झालेले आहेत. काय नेमकं घडलेलं आहे, कुठे पुरावे त्यांनी सादर केले आपण आरोप करतो? दिनांक 11/2/2026 रोजी कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये वृक्ष प्राधिकरण विशेष समिती सदस्य निवड करण्यात आले होते, ज्यामध्ये आदित्य गोळे, मंगेश जाधव आणि आदर्श तायडे या 3 व्यक्तींची वृक्ष प्राधिकरण समितीवरती नियुक्ती करण्यात आली होती. माहितीच्या अधिकारांतर्गत आम्ही जी माहिती मागवली त्यामध्ये आदित्य गोळे आणि मंगेश जाधव या दोन्ही व्यक्तींचे ज्या सदस्य आहेत ज्यांची निवड झालेली आहे त्यांचे पेपर बरोबर आहेत असे निदर्शनास आले, परंतु आदर्श तायडे ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीचे जे पेपर आहेत ते त्यांनी बनावट पेपर दिलेले आहे हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि त्याच्याशी संबंधित आम्ही मुख्यमंत्री असतील, जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, नगराध्यक्ष मॅडम आहेत, मुख्याधिकारी आहेत, कारण ह्या समितीचे अध्यक्ष जे आहेत ते स्वतः मुख्याधिकारी आहेत, त्यामुळे त्यांच्याशी उपनगराध्यक्ष प्रियंकाताई दामले असतील, नगराध्यक्ष मॅडम आहेत आपल्या, यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. आणि संबंधित ही जी आदर्श तायडे ही व्यक्ती आहे यांनी जे पेपर दिलेले आहे ते पेपर मी आपल्यासमोर दाखवते. सगुणा रुरल फाउंडेशन जे आहे त्यांच्याकडनं त्यांनी हा बनावट प्रमाणपत्र घेतलं आणि ह्या प्रमाणपत्राच्या आधारावरती वृक्ष प्राधिकरण समितीवरती त्यांची निवड करण्यात आलेली आहे. आदर्श तायडे या व्यक्तीने जे पेपर दिलेले आहेत त्यामध्ये ते जे प्रमाणपत्र आहे जे सगुणा रुरल फाउंडेशनने दिलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवते. खरं पाहायला गेलं तर ह्या वृक्ष प्राधिकरणवरती एखादी सुशिक्षित म्हणजे त्या संबंधित असलेला डिप्लोमा डिग्री असलेली व्यक्ती असणं फार गरजेचं होतं, परंतु आदर्श तायडेंनी हे बनावट प्रमाणपत्र जे आहे ते ह्या सगुणा रुरल फाउंडेशन कडनं आणलेलं आहे आणि ते मी तुम्हाला वाचून दाखवते. प्रमाणपत्र लिहिलं आहे वरती. प्रमाणित करण्यात येते की श्रीयुत आदर्श राजधर तायडे राहणार बदलापूर ठाणे यांनी सगुणाबाग नेरळ कर्जत जिल्हा रायगड येथे आयोजित विविध पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन व जैवविविधता संरक्षण उपक्रमांमध्ये 6 महिने सातत्यपूर्ण सक्रिय व जबाबदारीपूर्वक सहभाग नोंदविला आहे. सदर कालावधीत त्यांनी खालीलप्रमाणे उल्लेखनीय व परिणामकारक कार्य केले आहे. सगुणाबाग परिसर संलग्न क्षेत्रात आयोजित वार्षिक व विशेष वृक्षारोपण मोहिमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन वृक्ष लागवड उपक्रमात सहकार्य, नव्याने लावलेल्या वृक्षांचे संगोपन, पाणीपुरवठा नियोजन, संरक्षण, जाळी बसविणे व नियमित देखभाल प्रक्रियेत सक्रिय सहभाग, पर्यावरण शिबिर, शिक्षण शिबिरे, विद्यार्थी गट भेटी. पुढे त्यांनी असं म्हटलंय, सदर प्रमाणपत्र त्यांनी मागणी केल्याप्रमाणे देण्यात येत आहे. याचाच अर्थ आदर्श तायडेंनी हे प्रमाणपत्र त्यांच्याकडनं मागितलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा डिप्लोमा डिग्री किंवा संबंधित वृक्ष प्राधिकरणावरती निवड होण्यासाठी जे काही प्रोसेस आहे की जे काही कागदपत्र असतात ते न देता फक्त हा पेपर देऊन आदर्श तायडे यांची वृक्ष समितीवरती निवड झालेली आहे. आमचा आक्षेप एवढाच आहे की जर ह्या व्यक्तीची निवड झाली तर त्यावेळेला संबंधित जे काही वृक्ष समितीचे जे काही बाकीचे सदस्य आहेत किंवा स्वीकृत नगरसेवक त्यामध्ये घेतलेले, खरं पाहायला गेलं तर स्वीकृत नगरसेवकाला पण त्याच्यामध्ये परवानगी नाहीये घेण्याची, परंतु त्याला घेतलं गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपले काही नगरसेवक जे आता ह्या टर्मला निवडून आलेले आहेत ते नगरसेवक त्यामध्ये आहेत. आमची मागणीच एवढी आहे की ही वृक्ष समिती जी आहे पूर्ण बरखास्त करा. संबंधित आदर्श तायडे ह्या व्यक्तीला सुद्धा याची चौकशी व्हावी आणि त्याचबरोबर ही सगुणा रुरल फाउंडेशन जे आहे अशा प्रकारचं प्रमाणपत्र देऊन जर बदलापूरकरांची दिशाभूल तुम्ही करत असाल तर या सगुणा रुरल फाउंडेशनची सुद्धा इन्क्वायरी होणं गरजेचं आहे. आदर्श तायडे यांची तात्काळ या वृक्ष प्राधिकरण समितीवरून हकालपट्टी करण्यात यावी, त्यांना काढण्यात यावं. आमचं म्हणणं एवढंच आहे की बदलापूर शहरामध्ये चांगल्या प्रकारे वृक्ष समितीवरती येण्यास लायक योग्य लोक भरपूर आहेत आणि मला असं वाटत नाही त्यांच्या पक्षात सुद्धा आहेत, इतर पक्षांमध्ये सुद्धा आहेत. मग फक्त ह्या व्यक्तीला एवढं पाठबळ का? आणि जर अशा खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावरती जर ह्या व्यक्तीला जात असेल तर याला आमचा विरोध असेल. आणि संबंधित वृक्ष समितीने एक रविवारी मला काहीतरी कार्यक्रम ठेवलेला आहे. विकासाला आमचा विरोध नाहीये, चांगली कामं होत आहेत शहरामध्ये त्याला आमचा विरोध नाहीये, परंतु अशा प्रकारे खोटे प्रमाणपत्र देऊन जर अशा लोकांची नियुक्ती ह्या समितीवर होत असेल तर त्याला आमचा नक्कीच विरोध असेल. संबंधित हा जो काही कार्यक्रम आता परवा होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये आम्ही निषेध व्यक्त करायला आम्ही नक्कीच जाणार आहोत आणि त्या कार्यक्रमावरती सुद्धा आमचा आक्षेप असेल. जर त्या स्टेजवरती आम्हाला आदर्श तायडे ही व्यक्ती जर दिसली तर त्या कार्यक्रमाला आमचा नक्कीच विरोध असेल. आणि माझी सुद्धा बदलापूरकरांना विनंती आहे की संबंधित अशा खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावरती जर कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये अशा लोकांना जर घेतलं जात असेल तर नक्कीच आपण सुद्धा या गोष्टीला विरोध करणं फार गरजेचं आहे. कारण अशा लोकांना नाही, आम्ही तर माहितीच मागवली होती आणि ह्या माहितीच्या अधिकारात म्हणजे मी जी माहिती मागवली त्यामध्ये मला हे प्रमाणपत्र तरी दिलंय. राणी जवळेकर यांनी जी माहिती मागवली त्याच्यामध्ये प्रमाणपत्रच दिलं नाही त्यांना. म्हणजे मग
त्यांना सरळ सांगितलं गेलं, त्या सांगतील की तो जो पेपर आहे तो पेपर आमच्याकडे नाही. म्हणजे मला जो पेपर कुळगाव बदलापूर नगरपालिका देऊ शकते तो पेपर ह्यांना दिलेला नाहीये. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये बसलेले जे अधिकारी असतील ते ह्या कुठेतरी ह्या आदर्श तायडे ह्या व्यक्तीला पाठीशी घालतात किंवा हे त्याला घाबरत असतील. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल कोणीही बोलायला तयार नाहीये. आणि आता सुद्धा आम्ही बराच वेळ थांबलो. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा माहिती द्या. परंतु हे जर असं होत राहिलं की गेली 6 महिने म्हणजे म्हणजे मला फेब्रुवारीमध्ये ती निवड झालेली आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे आता गेली 4-5 महिने झाले हे असंच चालू आहे आणि अशी कुठल्याही प्रकारची माहिती नगरपालिकेतून आम्हाला द्यायला तयार नाहीये. त्यांनी असं सांगितलेलं की हा पेपर आमच्याकडे नाहीये. पण जो पेपर मला मिळू शकतो तो पेपर राणी जवळेकरांना मिळू शकत नाही. ही खूप खेदाची गोष्ट आहे. कुठेतरी याला पाठबळ नगरपालिकेतूनच दिलं जातंय असा आमचा आरोप आहे. यामध्ये पात्र सदस्य असण्यासाठी कुठले कुठले कागदपत्र असणं आवश्यक आहे? ह्यामध्ये आपण जर बघाल तर तो जो GR आहे महाराष्ट्र शासनाचा वृक्ष समितीवरचा तो मी मुद्दाम म्हणून काढून आणलेला आहे की जेणेकरून लोकांना सुद्धा समजेल की नक्की याच्यावरती नियुक्ती होण्यासाठी काय काय. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे 15 सदस्य झाले म्हणून नियुक्ती बेकायदेशीर असा मुद्दा न घेता गैर नगर परिषद सदस्यांची नियुक्ती सेक्शन 3 अंतर्गत वैध नॉमिनेशन आहे का आणि त्यासाठीची पात्रता प्रक्रिया पूर्ण झाली यावर अर्ज केंद्रित करणे आणि मजबूत राहील. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे ही जी नियुक्ती झालेली आहे ती कशा प्रकारे चुकीची आहे. नगर परिषदेच्या विशेष सभेत थेट नॉमिनेशन केले असल्यास म्हणजे ह्यांनी ज्यांची नावं घेतलेली आहेत त्यांची नावं पेपर डिक्लेअर करणं गरजेचं होतं. लोकांना समजणं गरजेचं होतं. त्यांनी कुठली डिग्री केलेली आहे, त्या पर्यावरणाशी संबंधित आहे का किंवा वृक्ष प्राधिकरणामध्ये काम करणारी योग्य ती व्यक्ती आहे का याची माहिती मिळणं फार गरजेचं होतं आणि त्या अंतर्गत त्यामध्ये त्यांना घेणं गरजेचं होतं. पण तसं न करता कुठेतरी ह्या व्यक्तीला पाठबळ देण्यासाठी म्हणा किंवा याला पाठीशी त्यासाठीच तर कुठेतरी चुकीचं काहीतरी चाललेलं आहे आणि ते समोर येऊ नये लपवण्याचा प्रयत्न नगरपालिकेकडूनच केला जातोय असा आमचा थेट आरोप आहे. कुठेतरी नगरपालिकेचे आणि जनतेची फसवणूक या ठिकाणी होते त्या संदर्भात गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. नक्कीच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आम्ही तर सगुणा रुरल फाउंडेशन जे आहे ज्यांनी हे प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे की सदर प्रमाणपत्र त्यांनी मागणी केल्याप्रमाणे म्हणजे त्यांनी मागणी केल्यामुळे त्यांनी दिलेलं आहे. मग ही सगुणा रुरल फाउंडेशन जे आहे त्याची चौकशी आम्ही लावणार आहोत. कारण सगुणा रुरल फाउंडेशन वरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ह्या संस्थेने ज्या व्यक्तीला ते प्रमाणपत्र दिलेलं त्याच्यावरती सुद्धा फसवणुकीचा गुन्हा दाखल होणं फार गरजेचं आहे.